हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू द DPC ऑनलाईन क्लासेस. लास्ट लेक्चरमध्ये आपण सरफेस टेन्शन आणि त्याच्यावरचे बेसिक MCQs आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसं कॅल्क्युलेट करायचं याच्यावरचे डिफरंट MCQs स्टडी केले. ठीक आहे, चला आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एका पुढच्या आर्टिकलकडे जायचं या टॉपिक मधल्या. ते म्हणजे या चॅप्टर मधली मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशन. ही रिलेशन म्हणजे कोणती? रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. बघा आतापर्यंत जेवढ्या बी बोर्डच्या एक्झाम झाल्या सरास प्रत्येक एक्झाम मध्ये हे रिलेशन 2 मार्क साठी विचारतात बेटा. म्हणजे काय थोडक्यात हे रिलेशन बोर्डासाठी तर फार महत्वाचे, पण त्याच्या कित्येक पटीने कित्येक टाइम्स ना ही MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. या चॅप्टर मधले सर्व MCQs या रिलेशन वरच डिपेंड आहेत. ठीक आहे, म्हणून तुम्हाला कळालं की या रिलेशनचे इम्पॉर्टन्स काय इम्पॉर्टन्स आहे बेटा, की हे रिलेशन तुम्हाला करणंच आहे, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तर चला आज आपल्याला पाहिजे रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. बघा कुणाकुणातले रिलेशन काढायला, सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी. तुम्ही आता म्हणता सर याच्यापैकी सरफेस टेन्शन आम्हाला माहिती बरं का, पण सरफेस एनर्जी बिलकुल माहिती नाही. तर बेटा आपल्याला ते बघायचंय. बघा पहिल्यांदा आपण ही रिलेशन काढत असताना या सरफेस टेन्शन बद्दल बोलणार की सरफेस टेन्शन काय. मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलंय सरफेस टेन्शन इज गिवन बाय F/L. याला आता त्या दिवशी आपण केलेली डेफिनेशन अशी होती, फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ऍट राईट अँगल टू द इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन फ्री लिक्विड सरफेस. अशी जी डेफिनेशन आपण तयार केलेली ती तुमच्याकडे आहे. परत त्याला आणखीन एक प्रकारे डिफाइन करता येते, ते म्हणजे असं काय F ला असं वाचतात काय, F इज द टँजेन्शियल फोर्स. बघा टँजेन्शियल फोर्स का म्हणायचं, बिकॉज दिस फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऑलवेज ऍक्ट टँजेन्शियल टू द फ्री लिक्विड सरफेस. ठीक आहे, म्हणून काय म्हणतात त्याला आणखीन एक प्रकारे डेफिनेशन करायची, द टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ, टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग on both sides. बघा कुणाच्या both sides वरती, the tangential force per unit length acting on both sides of an imaginary line drawn on free liquid surface. ही जी काही फ्री लिक्विड सरफेस आहे त्याच्यावरती तुम्ही जर का इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली, त्याच्या दोन्ही साइडला जे फोर्स ऍक्ट होत आहे हे टँजेन्शियल फोर्स आहे. मात्र फ्री लिक्विड सरफेस इज कॉल्ड, याला आपण काय म्हणू शकतो, इज कॉल्ड सरफेस टेन्शन. लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मग ही सरफेस टेन्शनची आणखीन एक डेफिनेशन झाली जी तुम्ही लिहून ठेवा, नोट करून ठेवा. पूर्वीची डेफिनेशन तर तुमच्या लक्षातच आहे. कशी डेफिनेशन होती, द फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ऍट राईट अँगल टू द इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन फ्री लिक्विड सरफेस, त्याला आपण सरफेस टेन्शन म्हटलंय. ठीक आहे, मग चला सरफेस टेन्शन काय असते तुम्हाला कळालं, आणखीन एकदा आपण डिफाइन केलं. राहिला प्रश्न आता सरफेस एनर्जी काय असते. तर या सरफेस एनर्जी बद्दल आपण थोडंसं बोलूया. हे सरफेस टेन्शन तुम्हाला माहिती होतं, पण एक नवी डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन मी तुम्हाला आणखीन आणून दिली. ठीक आहे, चला आता सरफेस एनर्जी काय असते या सरफेस एनर्जी बद्दल बोलू. सरफेस टेन्शन तर कळालं, ही सरफेस एनर्जी काय असते बघा. हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि जो की तुम्हाला कळणं खरंच खूप गरजेचं आहे की ऍक्च्युअली सरफेस एनर्जी काय असते. बघा त्या दिवशी सरफेस टेन्शन एक्सप्लेन करत असताना आपण स्टडी केलं. काय स्टडी केलं, जर एखादा मॉलिक्यूल लाईज वेल इनसाइड द लिक्विडच्या वेल इनसाइडला असेल तर काय होतं, इट इज इक्वली ऍक्टेड अपॉन फ्रॉम ऑल साइड्स बाय द लिक्विड मॉलिक्युल्स किंवा कोहेजिव्ह फोर्स फ्रॉम ऑल साइड इज सेम होतं. म्हणजे नेट फोर्स ऑन मॉलिक्यूल विच लाईज वेल इनसाइड द लिक्विड इज किती होतं, 0 होतं. ठीक आहे, याच्या अपोजिट साइडचा विचार करा. आता तुम्ही कुठला मॉलिक्यूल कन्सिडर करा, त्या दिवशी घेतला तसा लिक्विड सरफेस मधला, फ्री लिक्विड सरफेस मधला मॉलिक्यूल कन्सिडर करा. आणि तो मॉलिक्यूल कन्सिडर करत असताना तुम्हाला माहिती आपण त्या दिवशी बघितलं होतं की सरफेस फिल्म मधला ईच अँड एव्हरी मॉलिक्यूल एक्सपिरियन्सेस द नेट इनवर्ड पूल. ठीक आहे, नेट इनवर्ड पूल म्हणजे आतल्या साइडला नेट फोर्स तो एक्सपिरियन्स करतो आणि त्याच्यामुळे तर तिथली सरफेस कशी होती, स्ट्रेच होते, रिमेन्स अंडर द टेन्शन, त्याला आपण सरफेस टेन्शन म्हटलंय. म्हणजे याचा अर्थ काय, सरफेस फिल्म मधले असलेला प्रत्येक मॉलिक्यूल काय करतोय, इनवर्ड पूल एक्सपिरियन्स करत होता. आणि त्या दिवशी आपण बघितलं म्हणून सरफेस फिल्म मधला प्रत्येक मॉलिक्यूल आत जाण्याचा प्रयत्न करतो. बट
इन ऑर्डर टू अटेन द इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी वरची सरफेस एरिया कमीत कमी करायचा प्रयत्न लिक्विड करणार आहे, पण इक्विलिब्रियम मेंटेन करायचा आहे. प्रत्येक मॉलिक्यूल जर आत गेला तर चालणार नाही, म्हणजे आतून सुद्धा काहीतरी मॉलिक्यूल्स बाहेर काढणं गरजेचं आहे. मात्र ज्यावेळेस इंटेरियर मधून मॉलिक्यूल एखादा आपण काढून सरफेस फिल्म मध्ये आणायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस सरफेस फिल्म मधला मॉलिक्यूल नेट इनवर्ड पूल एक्सपिरियन्स करणार आहे. मग मधला मॉलिक्यूल बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? वर्क डन करावं लागणार आहे. ठीक आहे, कुणाच्या अगेन्स्ट वर्क डन करायचंय? सरफेस फिल्म मधल्या मॉलिक्यूलला जो नेट इनवर्ड पूल एक्सपिरियन्स करायला आहे, त्या इनवर्ड पूलच्या अगेन्स्ट आपल्याला काहीतरी वर्क डन करावं लागते. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय? आतला मॉलिक्यूल सरफेस फिल्म मध्ये आणणं वाटतं तेवढं सोपं नाहीये बेटा. का सोपं नाही? कारण सरफेस फिल्म मध्ये आणत असताना सरफेस फिल्म वरती जो इनवर्ड पूल आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काहीतरी वर्क डन करावं लागतं, आणि हे जे वर्क डन आहे, दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणून जे मॉलिक्यूल सरफेस फिल्म मध्ये म्हणजे वरच्या कडच्या लेअर मध्ये, त्यांच्यावरती काय असते? एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी त्यांच्याकडे असते, आणि दॅट एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी इज कॉल्ड सरफेस एनर्जी. आलं लक्षात तुमच्या? सरफेस एनर्जी कुणाला म्हणायचं कळालं का मग तुम्हाला? बघा काय लक्षात आलं तुम्हाला की सरफेस टेन्शन मुळे सरफेस फिल्म मधला प्रत्येक मॉलिक्यूल इनवर्ड पूल एक्सपिरियन्स करतो. म्हणून आपल्याला काय करावं लागतं? लिक्विड सरफेस एरिया मिनिमाइज करायचा प्रयत्न करते, आणि इन ऑर्डर टू इन्क्रीज द सरफेस एरिया लिक्विडच्या आतमधून काही मॉलिक्यूल्स आपण सरफेस मध्ये आणतो, पण इंटिरियर मधून असे मॉलिक्यूल सरफेस फिल्म मध्ये आणत असताना वी हॅव टू डू सम वर्क अगेन्स्ट द इनवर्ड पोल, आणि हे जे वर्क डन आहे, दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणून सरफेस फिल्म मधल्या मॉलिक्यूल कडे आतल्या मॉलिक्यूल पेक्षा एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी असते, अँड दॅट पोटेन्शियल एनर्जी इज नोन ॲज द सरफेस एनर्जी. ठीक आहे, मग हा सरफेस एनर्जीचा कन्सेप्ट असा होता बेटा. म्हणून तुम्ही काय केलं की लिक्विडच्या आतला मॉलिक्यूल सरफेस फिल्म मध्ये आणत असताना इनवर्ड पूलच्या अगेन्स्ट आपण काहीतरी वर्क डन करतो, आणि त्या वर्क डन पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होतं, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? सरफेस एनर्जी म्हणतो. ठीक आहे, मग सरफेस एनर्जी म्हणजे काय? वर्क डन आहे. कशासाठी? वर्क डन इन ऑर्डर टू ब्रिंग द मॉलिक्यूल इन अ सरफेस फिल्म फ्रॉम इंटेरियर ऑफ द लिक्विड किंवा फ्रॉम द इनसाइड ऑफ द लिक्विडच्या आतून मॉलिक्यूल सरफेस फिल्म मध्ये आणण्यासाठी इनवर्ड पूलच्या अगेन्स्ट आपण जे वर्क डन करतो, दॅट वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी, आणि त्या पोटेन्शियल एनर्जीला आपण सरफेस एनर्जी म्हणतो. ठीक आहे बेटा, चला आता तुला ह्या दोन्ही टर्म क्लिअर झाल्या. काय काय? सरफेस टेन्शन काय असते आणि सरफेस एनर्जी काय असते. सरफेस एनर्जी इज टोटली रिलेटेड विथ द सरफेस फिल्म. लक्षात घ्यायचं, बरोबर आहे. सरफेस फिल्म मध्ये मॉलिक्यूल आणायला इनवर्ड पूलच्या अगेन्स्ट आपण जे वर्क डन करतो, दॅट इज द सरफेस एनर्जी. ठीक आहे, ते पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होतं, आणि त्याला सरफेस एनर्जी. तुम्ही जर म्हणलात सर आता आम्हाला हे कळलं ना की पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये कसं स्टोअर होतं, बघा ना बाळांनो, तुम्ही बाहुबली पिक्चर पाहिलाय, त्याच्यामध्ये तो बाणाचा सीन पाहिलाय. ज्यावेळेस असा बाणाची दोरी मागे ओढली जाते, ह्या दोरीला आपण स्ट्रेच केलं. काय केलं आपण? बघा, दोरीला पाठीमागे यायचं नसतंय तरी पण आपण असं ओढतो, म्हणजे काय केलं आपण? वर्क डन केलं. कशाच्या अगेन्स्ट? अगेन्स्ट द इनवर्ड पूल. मग आता काय? बाण जोपर्यंत आपण दोरी ओढून धरू तोपर्यंत बाण जाग्यावर आहे. लक्षात घ्यायचं, म्हणजे याचा अर्थ काय? आपण आता जे वर्क डन केलं ते त्या दोरीमध्ये कशाच्या? टेन्शनच्या फॉर्म मध्ये स्टोअर झालं बेटा. मग ती पोटेन्शियल एनर्जी तिथली. ठीक आहे, मग ती जी पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाली, तुम्ही दोरी सोडून दिल्याबरोबर बाण असा स्पीडनं पुढे पळतो. का पळतो? कारण त्यावेळेस दॅट पोटेन्शियल एनर्जी गेट कन्व्हर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी. एक्झॅक्टली सिमिलरली इथं होतं. लक्षात घ्यायचं, आतला मॉलिक्यूल वर आणण्यासाठी इनवर्ड पूलच्या अगेन्स्ट आपण काहीतरी वर्क डन करतो, अँड दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी कशी असते मी तुम्हाला सांगितलंय. ताणून धरलं की त्या काय? दोरीमध्ये टेन्शन प्रोड्यूस होते, म्हणजे ती ताणामध्ये येते दोरी, तर त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. ठीक आहे, मग चला आता ही रिलेशन पाहायची, सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. ओके, चला आता ही रिलेशन काढण्यासाठी आपल्याला एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर करायची. कशी रेक्टँग्युलर फ्रेम आहे? बघा, मी असं म्हणतो, कन्सिडर करायचं एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर करायची आपल्याला हे रिलेशन काढण्यासाठी. सो कन्सिडर द रेक्टँग्युलर फ्रेम.
कोणती रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर करायची? पी, पी डॅश, पी, एस आणि एस डॅश. हे पहा या टाइपची अशी कन्सिडर करा. ही एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर केली. ठीक आहे. मी याला पी डॅश म्हणतो, हा पॉइंट पी, हा एस आहे आणि हा एस डॅश आहे असं म्हणतो. बघा आता रेक्टँग्युलर शेप्ड काय ही फ्रेम आहे लक्षात घ्यायचं. आणि असं इमॅजिन करू, दिस रेक्टँग्युलर फ्रेम इज फिटेड विथ द मूवेबल आर्म. हा जो इथे एक मूवेबल रॉड आहे असं समजू. हा फ्रिक्शनलेस रॉड आहे. हा रॉड फक्त याच्यावर आपण ठेवून दिला लक्षात घ्या फ्रेम वरती. आणि हा मूवेबल आहे म्हणजे काय, याला पकडून आपण इकडं तिकडं सारू शकतो लक्षात घ्या. याला आपण काय म्हणू? क्यू आर असं म्हणून लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग चला ही अशी रेक्टँग्युलर फ्रेम आहे. मग इमॅजिन करा ही रेक्टँग्युलर फ्रेम तुम्ही आता अशी पकडली आणि सोप सोल्युशन मध्ये डीप केली आणि टेकन आउट बाहेर घेतली लक्षात घ्या. आणि अशी हॉरिझॉन्टल पकडली आडवी. तुम्हाला इथं आता अशी उभी दिसायली पण इमॅजिन करा आपण इथे अशी हॉरिझॉन्टल घेतली. हॉरिझॉन्टल दाखवायची तर मला ती अशी दाखवावी लागेल. मी आता बघा ही व्हर्टिकल दिसत होती म्हणून मी ती आता हॉरिझॉन्टल दाखवायची तर मी अशी दाखवी लक्षात घ्यायचं. या टाइप न असेल. याला काय म्हणतो मी? पी डॅश, हे पी, हे एस आणि हे एस डॅश आहे. आणि इथे एक मूवेबल रॉड मी असा इथं फिक्स केला म्हणतो. हा झाला एस डॅश आणि मूवेबल रॉड याला क्यू आर म्हणतो मी. ठीक आहे. हे थोडस चांगलं काढायचा प्रयत्न करतो मी. हा मूवेबल रॉड आहे, याला काय म्हणूयात आपण? क्यू आणि हा आहे आर आहे. मग बघा आता मगाशी अशी उभी वाटत होती, आता अशी आडवी फ्रेम आहे. ठीक आहे. बघा ही फ्रेम मी पकडली आणि सोप सोल्युशन मध्ये डीप केली अँड टेकन आउट फ्रॉम द सोप सोल्युशन. म्हणजे काय म्हणणार आपण? कन्सिडर दिस रेक्टँग्युलर फ्रेम इज डीप्ड इनटू द सोप सोल्युशन अँड टेकन आउट. बाळांनो विचार करा आता, सोप सोल्युशन मध्ये ही फ्रेम मध्ये बुडवून बाहेर काढली असता सीन डोळ्यासमोर काय होईल रे? ह्या चारी बाजू ज्या बाउंडेड आहे ह्याच्या इनसाइडला अशी काय होईल? या आतल्या भागामध्ये पी क्यू आर एस ह्याच्यामध्ये फिल्म तयार होईल. फिल्म म्हणजे काय? लिक्विडची लेअर तयार होईल. जसं आपण सोप सोल्युशन मध्ये आपण हा हात असा पकडून बुडवतो आणि इकडून फुंकलं, ब्लो केलं की आपल्याला बबल तयार झालेले दिसतात. ठीक आहे. सिमिलरली ही जी रेक्टँग्युलर फ्रेम आहे ती डीप केली सोल्युशन मध्ये अँड टेकन आउट. So when this rectangular frame is taken out from the soap solution, काय होईल तिथं? There will be formation of the film inside this rectangular frame असं. ओके. बघा याच्यामध्ये काय झाली? आपण असं इमॅजिन करूया का एवढ्या भागामध्ये अशी ही एक इथं फ्रेम तयार झाली बेटा. ठीक आहे. मग आता ही सोप सोल्युशनची फ्रेम आहे बेटा. मग सोप सोल्युशनची फ्रेम तयार झाली तर तुम्हाला माहिती जर इथं लिक्विड सरफेस आली म्हणजे फिल्म तयार झाली तर हा जो मूवेबल रॉड आहे हा मूवेबल रॉड काय करेल रे? ही फिल्म आहे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन या रॉडला आतमध्ये असं ओढायचा प्रयत्न करेल. त्या फोर्सला मी किती फोर्स आहे म्हणतो तर एफ एवढं फोर्स आहे. कोणत्या डायरेक्शनला रे बेटा? इनवर्ड डायरेक्शनला आहे, या डायरेक्शनला आहे. ठीक आहे. मला सांगा हे फोर्स या रॉडला आतमध्ये का ओढायचा प्रयत्न करेल? तर याच्यामुळे ओढायचा प्रयत्न करेल हे जे लिक्विड आहे विल ट्राय टू मिनिमाइज इट्स सरफेस एरिया. हा जो रेक्टँग्युलर फिल्म आहे तो सरफेस एरिया कमी करण्याचा प्रयत्न करेल. आणि फोर्स कसं काढायचं ते मी शिकवलं बेटा तुला. कसं काढायचंय? F इज इक्वल टू हे T फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इनटू 2L. हे बघ हे QL ह्याची जी लांबी आपण काय समजू? L कन्सिडर करू. ठीक आहे. या साइडची जी काय लेंथ आहे QR ची याची लेंथ किती कन्सिडर करू आपण? L एवढी अशी लेंथ कन्सिडर केली. मग बघा आता काय होईल रे? हे जे फोर्स आहे हा जो QR आर्म आहे हा जो रॉड आहे या QR फ्रिक्शनलेस रॉड आहे म्हणजे तो आरामाने असा मध्ये पळणार आहे. तुम्ही हे पाहू शकता बेटा. रेक्टँग्युलर फ्रेम करा आणि हा फ्रिक्शनलेस रॉड याच्यावर जर ठेवला तर फिल्म तयार झालेली बाहेर काढल्याबरोबर या रॉडला इकडे पळवायचा प्रयत्न करेल. का? कारण ह्या फिल्मचा प्रयत्न असेल की हा जो एरिया आहे तो कमीत कमी बनवायचा. ठीक आहे. म्हणजे काय? इन ऑर्डर टू मिनिमाइज द area surface area this film will try to move the side QR towards the side PS. ठीक आहे. हे QR साइड PS कडे चालली आहे. मग आता या साइड वर ऍक्ट होणारा फोर्स कसं मिळेल? एवढं मिळेल. मग समजा नाउ वी वांट टू इन्क्रीज द सरफेस एरिया. काय म्हणायला मी कळतं का तुम्हाला? इफ वी वांट टू इन्क्रीज द सरफेस एरिया आपल्याला जर सरफेस एरिया इन्क्रीज करायचा असेल तर आपण काय करणार आहे? या साइडला पकडणार आणि या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करणार. ठीक आहे. मग इमॅजिन करा मी या साइडला फोर्स अप्लाय केला तर ही साइड लेंथ L आहे. मी बरोबर याच्या एक्झॅक्टली अपोजिट F डॅश फोर्स अप्लाय केलं
आणि ही साइड आता इथं घेतली, लक्षात घ्यायचं. या ठिकाणी साइड जर आली, मी याला काय म्हणतो क्यू, इथला क्यू डॅश आला आणि आर इथं आर डॅश आला आणि हा आर होता, मी एवढं जे डिस्टन्स आहे त्याला dx असं म्हणतो. ठीक आहे. काय केलं मी, एफ डॅश एवढं फोर्स अप्लाय केलं विच इज इक्वल अँड अपोजिट टू द एफ एवढं अप्लाय केलं, म्हणजे जे एफ डॅश आहे ते सुद्धा एवढं असणार आहे, काय T इंटू 2L, पण ते अपोजिट इन डायरेक्शन असं लक्षात घ्यायचं, म्हणून हे एफ डॅश इज इक्वल टू मायनस एफ असेल. ठीक आहे. मग चला हे एफ डॅश फोर्स बरोबर याच्या एवढंच असणार आहे. बरं चला पुढं काय केलं आपण, याला पकडलं आणि इथून इथं आणून सोडलं. dx इज द इनफायनाइटेसिमल डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. मग आता इथली साइड इथं आणण्यामध्ये काहीतरी वर्क डन होईल. किती वर्क डन होईल बेटा, ते एवढं होईल. वर्क डन इज इक्वल टू, वर्क डन काय असतंय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट dx. हे फोर्स आहे, इकडच्या डायरेक्शन फोर्स जे काय असेल ते असेल, हे एफ म्हणजेच एफ डॅश एवढं असणार आहे, एफ इंटू dx असेल. आता हे एफ किती, T इंटू 2L इंटू dx असं लक्षात घ्यायचं. तुम्हाला कळालंय आता हा 2L का आला रे, पलीकडून एक साइड आणि अलीकडून एक साइड, फोर्स काढायचं तुम्हाला कळतंय. ह्या रॉडची लेंथ इकडून एक आहे आणि पलीकडच्या साइडने एक आहे. ठीक आहे. मग मी यालाच असं लिहितो T इंटू 2L इंटू dx, मी याला dA म्हणतो. हा dA काय, इन्क्रीज इन एरिया आहे. कसा इन्क्रीज इन एरिया, dx रुंदी आणि याला आता लांबी, हा जो एवढा क्रॉस लाईन इंडिकेट केलेला एवढा भाग इन्क्रीज इन एरिया आहे, तो dA मिळाला. हा कसा मिळाला, ट्वाइस L इंटू dx. L इंटू dx कसा, बघा ही जर फ्रेम असेल इकडल्या साईडनं L आणि हा dx आणि हा L, तसाच इकडल्या साईडनं असेल बघा हा dx आणि हा L, म्हणजे हा एरिया इकडून एक आहे आणि याच्या पाठीमागून एक आहे, म्हणून 2 इंटू L इंटू dx. ठीक आहे. L लांबी आणि हे रुंदी असेल, असाच एरिया पलीकडल्या साईडनं, म्हणून इथं 2 आले आणि ह्या दोन्हीला मिळून इन्क्रीज इन एरिया dA म्हणून. मग बघा हे झालं वर्क डन. मग काय म्हणायचं आता, हे जे वर्क डन आहे हे वर्क डन काय होईल, दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी इन द एरिया. पण त्या एरियामध्ये dA मध्ये. बघा आपण जोपर्यंत रॉड असा पकडलाय तोपर्यंतच हा एवढा वाढीव तयार झालेला एरिया राहील बेटा. याला जर सोडून दिलं तर तो पुन्हा इकडे असा पळल, कारण पुन्हा पोटेन्शियल एनर्जी त्याच्यातली व्हॅनिश व्हायचा प्रयत्न करेल. म्हणजे काय, हा रॉड इथून इथं आणायला जे बी वर्क डन केलं, दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ potential energy in the area dA. ठीक आहे. and this work done is known as the surface energy. म्हणून बघा हा वर्क डन म्हणजेच कोण आहे, सरफेस एनर्जी. म्हणून ह्या वर्क डनला मी असं लिहू शकतो काय, इट इज द सरफेस एनर्जी. इट इज इक्वल टू T इंटू dA म्हणजे काय, इन्क्रीज इन एरिया. मग बघा ही झाली रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. मग तुम्ही नोट करून ठेवा काय, सरफेस एनर्जी इज इक्वल टू सरफेस टेन्शन मल्टिप्लाइड बाय इन्क्रीज इन एरिया. मग सरफेस एनर्जी म्हणजेच कोण आहे, वर्क डन. वाक्य कसं कन्वर्ट करायचं सांगितलं मी, दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी इन द एरिया dA कॉल्ड एज सरफेस एनर्जी. सो दिस वर्क डन इज कॉल्ड सरफेस एनर्जी. मग बेटा काय कळालं तुला, सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मध्ये रिलेशन कळाली, तर इट इज इक्वल टू T इंटू dA असे रिलेशन असेल. ठीक आहे. सो दिस इज द रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. केली नोट. चला मग आता याला मी थोडस पुढे वाढवतो, मला याचा एक फॉर्म्युला पाहिजे. काय, तो काय, dW इज इक्वल टू T इंटू TA. तर मी याच्यावरून सरफेस टेन्शनचा मला एक नवीन फॉर्म्युला आणि नवीन डेफिनेशन इथे मिळाली, लक्षात घ्यायचं. फक्त आता तुम्हाला वाचायचंय काय असतंय, सरफेस टेन्शन इज न्यूमेरिकली इक्वल टू द वर्क डन पर युनिट एरिया म्हणा, किंवा साध्या भाषेत वर्क डन म्हणजेच कोण आहे, सरफेस एनर्जी. बघा कोण आहे हे वर्क डन म्हणजे कोण आहे, इट इज द सरफेस एनर्जी. सो वर्क डन इज द सरफेस एनर्जी अपॉन पर युनिट एरिया किंवा इन्क्रीज इन एरिया म्हणा. सो दिस सरफेस एनर्जी पर युनिट एरिया इज कॉल्ड सरफेस टेन्शन, किंवा वर्क डन पर युनिट एरिया इज कॉल्ड सरफेस टेन्शन. बघा मग आता बाळांनो, सरफेस टेन्शनच्या आपल्याकडे चार डेफिनेशन झाल्या. पहिली डेफिनेशन कोणती, सुरुवातीला पाहिलेली काय होती, द फोर्स पर युनिट लेंथ acting at right angle to the imaginary line drawn on pre-liquid surface is called surface tension. दुसरी कोणती, आजच्या लेक्चरच्या सुरुवातीला पाहिलेली कोणती, the tangential force per unit length acting on both sides of the imaginary line drawn on the pre-liquid surface is called surface tension.
तिसरी कोणती, द वर्क डन पर युनिट एरिया इज कॉल्ड सरफेस टेन्शन किंवा सरफेस एनर्जी पर युनिट एरिया इज कॉल्ड सरफेस टेन्शन. पण बाळांनो, हे जे वर्क डनचा फॉर्म्युला आहे हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. हा फॉर्म्युल्यावर खूप खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, लक्षात घ्या. म्हणून वर्क डनचा फॉर्म्युला हा प्रत्येकाला पाठ असायला पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकाला पाठ असा. वर्क डन इज इक्वल टू टी इंटू डीए. या चॅप्टर मधले 80% प्रॉब्लेम, या सरफेस टेन्शन मधल्या 80% प्रॉब्लेम या रिलेशनवर येतात किंवा या रिलेशन वरती येतात. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं ही रिलेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बोर्डाचा प्रश्न केला तर बोर्ड एक तर थिअरी मध्ये ही रिलेशन डिराईव्ह करा म्हणेल, आणि ते नाही म्हटलं याच्यावरचा 100% तुम्हाला प्रॉब्लेम परीक्षेत दिसणार बेटा. ठीक आहे, चला मग आता या वर्क डन वरचे काही प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला आज सॉल्व्ह करायचे ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे, मग हे अतिशय सिंपल असं आर्टिकल होतं, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. मग तुम्ही ही रिलेशन नोट केली हो का? काय, सरफेस एनर्जी म्हणजे dw इज इक्वल टू टी इंटू डीए. आता ही रिलेशन नोट ठेवा आणि सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, बघा आता पहिला प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसायला. काय म्हणलं या प्रॉब्लेमचं, रेक्टँग्युलर फिल्म ऑफ लिक्विड इज फॉर्म इन अ फ्रेम ऑफ वायर अँड मुव्हेबल रॉड ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर. बघा मुव्हेबल रॉड म्हणजे काय, आता दाखवलेला की या टाइपची आपण जी रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर केली तर हा जो आहे हा मुव्हेबल रॉड आहे. याची लेंथ काय सांगते ते 4 सेंटीमीटर एवढी लेंथ आहे म्हणतात. काय काढा म्हणतात मग बघा, व्हॉट मस्ट बी द काय म्हणते, व्हॉट फोर्स मस्ट बी अप्लाइड टू द रॉड टू कीप इट इन इक्विलिब्रियम इफ द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड इज 40 into 10 to the power minus 3 40 into 10 to the power minus 3 न्यूटन पर मीटर एवढं सरफेस टेन्शन आहे म्हणते त्याचं. ठीक आहे, आणि फोर्स काढा म्हणते की बघा हे जे फोर्स आहे इकडच्या डायरेक्शन हे फोर्स किती अप्लाय करावं लागेल म्हणते. आता तुम्हाला नीट लक्षात घ्यायचंय, हा रॉड इक्विलिब्रियम मध्ये राहावं म्हणजे काय रे, तुम्हाला माहिती जर आपण याला असं इकडच्या साईडनं फोर्स नाही अप्लाय केलं तर हे जे इनवर्ड डायरेक्शन हे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आणि हे एफ डॅश आहे. इकडून जर फोर्स नाही अप्लाय केलं, इकडलं फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ह्या रॉडला आतमध्ये घेऊन जाईल. म्हणजे काय होईल, तो जो मुव्हेबल रॉड आहे तो मोशन मध्ये येईल. मग हे लोक काय करा म्हणायचं आपल्याला, हे फोर्स काढा म्हणतात किती असेल. मग हे फोर्स कसं काढायचं बेटा तुला माहिती ना, काय, F इज इक्वल टू टी इंटू 2L. हे फोर्स कुणा एवढं असेल, याच्या एवढंच पण अपोजिट इन डायरेक्शन असेल. सो F इज इक्वल टू बघा सरफेस टेन्शन किती 40 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 इंटू 2 इंटू याची लेंथ बघा किती गिवन आहे लेंथ इथं 4 सेंटीमीटर. तर मी त्या सेंटीमीटरचे मीटर करतो 10 टू द पॉवर मायनस 2 किती येईल बघा. हे 4 2 8 आणि 8 4 32 320 10 टू द पॉवर मायनस 5 झाले. ठीक आहे, म्हणजे हे अंदाजे काय 3.2 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 न्यूटन एवढ्या फोर्सची गरज आहे. ठीक आहे, तर या टाइपला असा फोर्स काढायला लावू शकता. हा एक टाइपचा प्रॉब्लेम चालू इथला. ठीक आहे, अजून बघा याच्यावरचा नेक्स्ट प्रॉब्लेम कसा असेल तुम्हाला, तो पुढचा प्रॉब्लेम बघायचा आहे. पुढचा प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरती दिसायला. काय म्हणणं या प्रॉब्लेमचं बघा. काय म्हणते, हॉरिझॉन्टल सर्क्युलर लूप ऑफ वायर ऑफ रेडियस. बघा आता हॉरिझॉन्टल सर्क्युलर लूप आहे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, सर्क्युलर लूप आहे आणि त्याची रेडियस आहे. आता कसं होतं रे, रेक्टँग्युलर होतं आणि त्याची काय दिलेली होती, मुव्हेबल रॉडची लेंथ. आता काय म्हणते असं सर्क्युलर लूप आहे. आता मी इथं वर्टिकल दाखवलं पण तुम्ही ते हॉरिझॉन्टल समजा. हॉरिझॉन्टल बघितलं तर ते तुम्हाला असं दिसेल का, ह्याची रेडियस आर घेऊन आहे. त्याने किती रेडियस दिली बघा बरं, हॉरिझॉन्टल सर्क्युलर लूप ऑफ वायर ऑफ रेडियस किती 0.02 मीटर एवढी रेडियस आहे. पुढे वाचू आपण. is lowered into the crude oil form of film. The force due to surface tension of liquid is, बघा इथं फोर्स गिवन आहे त्यांनी. किती फोर्स सांगितलेले बघा तिथं किती म्हणताय 0.01 बघा किती 0.0113 न्यूटन एवढा फोर्स आहे. आणि काढा काय म्हणताय, कॅल्क्युलेट द सरफेस टेन्शन ऑफ क्रूड ऑइल. इथं सरफेस टेन्शन काढायचं. ठीक आहे, बघा फोर्स दिलंय, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन दिलंय. आता तुम्हाला फक्त बघायचं हे कसलं बेटा, सर्क्युलर लूप आहे. इकडून पण लिक्विड असेल, इकडून पण लिक्विड असेल. मग इथं फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काढताना कालचा फॉर्म्युला वापरणार आपण. कोणता,
टी इंटू एल इफेक्टिव्ह. ठीक आहे. चला आता हे वापरत असताना एफ इज इक्वल टू सरफेस टेन्शन काढायचंय आपल्याला आणि एल इफेक्टिव्ह काय असेल तर ही सर्कम्फरन्स इन कॉन्टॅक्ट विथ लिक्विड आहे पण दोन भाग आहेत आतला पण आणि बाहेरचा पण म्हणजे 2 इंटू 2 पाय आर असं लिहिणार आपण. ठीक आहे. मग चला हे टी काढायचंय तर एफ अपॉन हे 4 पाय आर असं असेल. बघा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन किती 0.0113 डिवायडेड बाय 4 इंटू पाय इंटू रेडियस बघा किती 0.02 एवढे रेडियस आहे त्याची. ठीक आहे. मग आता याला काय काय करता येऊ शकतं बघा टी इज इक्वल टू 0.0113 डिवायडेड बाय 0.08 पाय असे येते. सो टी इज इक्वल टू मी काय करतो पॉइंट पुढे शिफ्ट करतो 1.13 डिवायडेड बाय काय इथं दोन डिजिट न आणला हा सुद्धा इथं आला हे 8 पाय झाले. मी याला डिवाइड करतो हे 0 पॉइंट किती आले 8 1 जार 1 8 परत इथं 3 राहिले 8 4 जार 32 2 राहिले 8 8 2 जार 16 आणि 8 5 जार 40 असं आलं आणि डिवायडेड बाय पाय असं. ठीक आहे. मग एवढं सरफेस टेन्शन असेल. मग आता पायची व्हॅल्यू बघा तुम्ही किती घेतात. सो टी इज इक्वल टू 0.1425 डिवायडेड बाय 3.14. मी आता अप्रॉक्सिमेटली 3.14 ला 3 कन्सिडर करतो आणि हे काढायचा प्रयत्न करतो. किती आले हे 0.0312 हे 3 असतं 21 आणि 3 5 15 एवढे आले हे न्यूटन पर मीटर असेल. आणि हे डाइन मध्ये काढा म्हटलं तर बघा किती येते ते न्यूटन म्हणजे 10 टू द पॉवर 5 आणि मीटरचे सेंटीमीटर केले तर किती 10 टू द पॉवर 2 10 टू द पॉवर 3 येते म्हणजे 47.5 म्हणजे याचं कन्वर्जन जर केलं इट इज इक्वल टू 47.5 हे असते डाइन पर सेंटीमीटर एवढे येऊ शकते. ठीक आहे. तर हे असेल सरफेस टेन्शन या लिक्विडचं. ओके कळालं सर्वांना. मग बघा हे या टाइपचा सुद्धा प्रॉब्लेम आपला कालच झालाय पण आज सुद्धा घेतला आपण तो चुकला नाही पाहिजे. चला आता आजची जी रिलेशन पाहिली तुम्ही म्हणता सर आजच्या रिलेशन वरचे आम्हाला प्रॉब्लेम सांगा की तर बघा आता हा आजच्या रिलेशन वरचा पुढचा प्रॉब्लेम आहे. काय म्हणत आहे हा प्रॉब्लेम बघा काय म्हणणं आहे देयर इज अ सोप फिल्म ऑन रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर ऑफ एरिया 4 सेंटीमीटर इंटू 4 सेंटीमीटर. बघा हा एरिया गिवन आहे 4 सेंटीमीटर इंटू 4 सेंटीमीटर म्हणजे किती 16 सेंटीमीटर स्क्वेअर हा इनिशियल एरिया सांगितला याचा. ठीक आहे. पुढे बघू चला पुढे काय म्हणते ते इफ द एरिया ऑफ फ्रेम इज इन्क्रीज्ड टू 4 इंटू 5 बघा एरिया याचा असा केला 4 सेंटीमीटर इंटू 5 सेंटीमीटर म्हणजे 20 सेंटीमीटर स्क्वेअर एवढा केला. पर काय काढा म्हणते बघा फाइंड द वर्क डन इन द प्रोसेस वर्क डन काढा म्हणते आणि सरफेस टेन्शन गिवन असेल तिथं बघा बेटा किती सरफेस टेन्शन दिलंय 3 इंटू 10 टू द पॉवर -2 न्यूटन पर मीटर एवढं दिलंय. चला मग आजची रिलेशन तर माहितीच तुम्हाला काय म्हणते रे रेक्टँग्युलर फ्रेम आहे म्हणते. मग त्याच्यात जी फ्रेम तयार झाली तिथलं वर्क डन काढा म्हणते. आताच आपण वर्क डन काढलं कसं काढता येऊ शकतं तर टी इंटू हे 2DA असं म्हणताय लक्षात घ्यायचं. तुम्हाला कळालं आता 2 का आले रे बेटा 2 का आले फ्रेम आहे मग फ्रेमचं इकडला एक एरिया असेल आणि इकडला एक एरिया असेल दोन इन्क्रीज इन एरिया काढायचा आहे तर ट्वाइस डी इंटू ए असेल म्हणजे हे वर्क डन काढताना आपण असं काढणार टी इंटू 2 इंटू काय असेल A2 मायनस A1 असा येईल. ठीक आहे. बघा मग हे वर्क डन इज इक्वल टू 2 इंटू A2 किती तिथं किती 20 मायनस किती 16 ते सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये मीटर मध्ये घेताना 10 टू द पॉवर -4 येतील. बघा हे कसा काढला मी सेंटीमीटर स्क्वेअरचे मीटर स्क्वेअर केले किती येऊ शकतात बघा dw इज इक्वल टू सरफेस टेन्शन 3 इंटू 10 टू द पॉवर -2 हे 2 हा डिफरन्स 4 आहे आणि 10 टू द पॉवर -4. सो दिस वर्क डन इज इक्वल टू किती आले का 4 2 8 आणि 8 3 24 म्हणजे 24 10 टू द पॉवर -6 जूल म्हणजे हे वर्क डन असं असू शकतंय 2.4 इंटू 10 टू द पॉवर -5 जूल एवढं आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर बघा एवढं वर्क डन व्हायला पाहिजे. मग आता तुम्हाला काय कळालं पाहिजे की हा DA इज इक्वल टू 2 इंटू DA 2 इंटू DA का घेतला इमॅजिन करा ही रेक्टँग्युलर फ्रेम आहे इकडून एक सरफेस आहे फिल्मची आणि इकडच्या साइडला एक सरफेस आहे मग इकडून एक DA इकडून एक DA इन्क्रीज झालेला एरिया काय होईल इकडला जेवढाच आहे तेवढाच इकडून आहे म्हणून इथे मी DA ला 2 अटॅच केले. ठीक आहे.
टी इंटू 2dA असं आलं, याच्या व्हॅल्यू पुट केल्या. आला लक्षात? चला आता याच टाईपचा एक प्रॉब्लेम मी दिलोय जो ऍक्च्युअली तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. बघा स्क्रीनवर दिसायला काय म्हणणं या प्रॉब्लेमचं बघून घेता तुम्ही. बघा स्क्रीनवरती जो प्रॉब्लेम दिसतोय सेम याच्या सारखा, फक्त त्याने एरिया चेंज केला. का इथं 4 च्या ऐवजी काय म्हणताय 2 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर म्हणजे स्क्वेअर फ्रेम होते. नंतर त्याचं काय म्हणतंय 4 च्या ऐवजी 3 इंटू 3 केले आणि सरफेस टेन्शन काय चेंज केलंय बघा त्यांनी, बिलकुल सेम हीच आहे आणि तुम्हाला वर्क डन काढायचंय. मग आता हा प्रॉब्लेम मी सोडवत नाही बेटा, तुम्ही सॉल्व्ह करायचा. मी फक्त याचा आन्सर सांगतो तुम्हाला किती यायला पाहिजे. आन्सर शुड बी इक्वल टू, बघा बुक असं म्हणते आपलं, हे नवीन बुक मधला प्रॉब्लेम आहे, 10 to the power -5 न्यूटन पर मीटर. एवढा आन्सर 3 into 10 to the power 5 जूल आहे. वर्क डन आहे म्हणजे जूल आहे. एवढा आन्सर यावं बेटा आपलं, ठीक आहे. म्हणून तुम्ही हे काढायचा प्रयत्न करा. आता मला आणखीन एक प्रॉब्लेम घ्यायचा आहे तुम्हाला, या सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी रिलेशन वर डिपेंड आहे. बघा हा पुढचा प्रॉब्लेम जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसायला आहे, हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा काय म्हणणं याचं, तर मी वाचायलोय, द टोटल एनर्जी ऑफ फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. बघा टोटल एनर्जी ऑफ फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड ड्रॉप इज, टोटल एनर्जी म्हणजे dW दिलेला आहे. किती म्हणताय बघा बरं, 2 into 10 to the power 2 into 10 to the power -4 pi टाइम्स काय म्हणताय 2 into 10 to the power -4 pi टाइम्स द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड. का सरफेस टेन्शन ऑफ लिक्विडच्या एवढे टाइम्स आहे म्हणताय टोटल एनर्जी. बघा पुढे काय म्हणताय, व्हॉट इज द डायमीटर ऑफ द ड्रॉप. त्या ड्रॉपचा डायमीटर काढा म्हणते, किती असेल ते. व्हॉट इज द डायमीटर ऑफ द ड्रॉप, त्या ड्रॉपचा डायमीटर काढा म्हणते, ठीक आहे. बघा आता कसं सॉल्व्ह करता येईल आपल्याला, ही टोटल एनर्जी एवढी दिलेली, म्हणून मी जे गिवन आहे का ते यूज करतो बेटा. गिवन दॅट, काय गिवन आहे सांगा. दिस dW इज इक्वल टू 2 into 10 to the power -4 pi टाइम्स द सरफेस टेन्शन. चला dW चा फॉर्म्युला आपल्याला जो माहिती काय असतोय 2 into dA या टाइपचा असेल. मग बघा आता काय 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 म्हणणं आहे, टोटल एनर्जी ऑफ अ सरफेस ऑफ लिक्विड ड्रॉप आहे, लिक्विडचा ड्रॉप आहे म्हणते. मग हा डीए घेताना फक्त डीएच असेल, 2dA घ्यायचा नाही का, कारण लिक्विडच्या ड्रॉपच्या आतून लिक्विड आहे, बाहेरून फक्त इन कॉन्टॅक्ट विथ एअर आहे, ठीक आहे. मग चला याला 2 into दिस 10 to the power -4 pi इंटू सरफेस टेन्शन टी, इथे टी कॅन्सल करा. आता ड्रॉपचा सरफेस एरिया काय असते विचार करा. ड्रॉप कसे येतं, दे आर स्पेरिकल इन अ शेप, म्हणून हा सरफेस एरिया त्याचा असा असेल 4 pi r² is equal to 2 into 10 to the power -4 pi. Again this pi get cancel. बघा 2 ने या 4 ला डिवाइड केलं तर 2r² is equal to 10 to the power -4 राहिले. याच्यावर हा r² is equal to 10 to the power -4 upon 2 असं असेल. आता याचा काय काढायचं आहे, डायमीटर काढायचं आपल्याला, ठीक आहे. ह्या ड्रॉपचा डायमीटर काढायचं तुम्ही आधीचं रूट घेतो, 10 to the power -2 upon √2 असेल. आणि तुम्हाला माहिती काय असते डायमीटर ऑफ ड्रॉप, मी याला लागत कॅपिटल डी म्हणतो, इट इज ट्वाइस द रेडियस, म्हणजे काय 2 into 1 upon √2 into 10 to the power -2 मीटर एवढा असेल. मग ह्या √2 ने हे 2 कॅन्सल होते, √2 10 to the power -2 मीटर म्हणजे 1.414 into 10 to the power -2 मीटर असेल. म्हणजे हा काय बघा सेंटीमीटर मध्ये किती आला, 1.414 सेंटीमीटर. हे मीटरचे सेंटीमीटर झाले इथे, ठीक आहे. मग आता हे कळायला पाहिजे आपल्याला. मिलीमीटर मध्ये काढा म्हटलं तर कसं काढता येते बघा हे काढताना, ठीक आहे. मग हे असं या टाइपनं आपण आन्सर काढू शकतो ह्याचा. मग हे हा झाला प्रॉब्लेम. मग आता तुम्हाला कळाले की dW इज इक्वल टू T into dA ह्या रिलेशनचा यूज करून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स विचारता येतात. खरे एमसीक्यूज तर उद्या आहेत बेटा. सरफेस एनर्जी वरचे आपण आधी मॉडिफिकेशन करणार, जसं स्प्लिटिंग ऑफ ड्रॉप असेल, फॉर्मेशन ऑफ कॉम्बिनेशन ऑफ ड्रॉपलेट्स असेल, हे असे वेगळ्या वेगळ्या कंडिशन्स आपण उद्याच्या लेक्चर मध्ये यूज करणार. आज फक्त मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशन आणि बोर्डाला विचारले जाणारे प्रॉब्लेम मी तुम्हाला आज घेतले. उद्या मात्र सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन या रिलेशनला आपण मॉडिफाय करणार आणि मॉडिफिकेशन वरचे डिफरंट एमसीक्यूज उद्यापासून आपण स्टार्ट करणार, ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये एवढंच बाळांनो. उद्याला आपण याला मॉडिफाय करायचा प्रयत्न करू आणि 2-3 दिवसात सरफेस टेन्शन या चॅप्टरला आपण संपवायचा प्रयत्न करू, ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूया.